झी 24 तास एक पाऊल पुढे। झी 24 तासचं पूर्ण लक्ष आहे। मात्र तुर्तास या क्षणाची महत्त्वाची बातमी ती म्हणजे स्पॉट फिक्सिंगची बातमी। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी अमर काणे आहेत। अमर, या संदर्भातली जी यावेळी जी बातमी मिळते त्यानुसार श्रीसंतच्या वडिलांनी एक धक्कादायक आरोप केलाय की आपल्या मुलाला हरभजननं आणि धोनीनं अडकवलंय। या सगळ्या वादाची पार्श्वभूमी काय आहे ती एकदा प्रेक्षकांना सांगा। ऋषी, वास्तविक हा वाद थप्पड प्रकरण फार गाजलं होतं। आयपीएलच्या दुसऱ्या सीझनमध्ये हरभजनने थप्पड मारली होती, त्यानंतर दोघांवरही कारवाई झाली होती, हरभजन आणि श्रीशांतवर। त्यानंतर या दोघांमध्ये 3 सीझन नंतर कुठेतरी बसून प्रकरण मिटलं सुद्धा होतं। पण या सीझनच्या सुरुवातीला श्रीशांतने परत एकदा हे प्रकरण उकरून काढलं आणि ट्विटरवर हरभजननी सुडोगोण्या करतात तो मला थप्पड मारल्याचे म्हटलं होतं। आणि त्यानंतर आत्ता काही वेळापूर्वी श्रीशांतला जेव्हा अटक झाली फिक्सिंग प्रकरणात, त्यानंतर श्रीशांतच्या वडिलांनी तिथल्या स्थानिक वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलेलं आहे की हरभजन सिंग आणि महेंद्र सिंग धोनीने मला धमकी दिली होती आणि मला या प्रकरणात म्हणजे श्रीशांतला या प्रकरणात गोवण्यात आल्या असा आरोप श्रीशांतच्या वडिलांनी केलेला आहे। एकूणच श्रीशांतची आत्तापर्यंतची इमेज लक्षात घेतात भारतीय क्रिकेटमधला बॅड बॉय म्हणून त्याच्याकडे नेहमीच पाहण्यात आलं आहे। क्रिकेटवरील त्याच्या कामगिरीपेक्षा क्रिकेटबाहेरील त्याचे वाद, थप्पड प्रकरण असो किंवा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मॅचेसमधील त्याचे वाद असो किंवा आत्ता ट्विटरवरून उकरून काढलेला त्याचा वाद आणि आता परत एकदा स्पॉट फिक्सिंगमध्ये तो समोर आलाय। त्यामुळे एकूणच भारतीय क्रिकेटमधील हा बॅड बॉय म्हणूनच ओळखण्यात येत आहे। पण त्याच्या वडिलांनी जे आरोप केले आहे ते नक्कीच गंभीर आहे आणि वारंवार या संपूर्ण प्रकरणामुळे भारतीय क्रिकेटची इमेज सुद्धा डागाळली गेली आहे आणि जेंटलमन्स गेम आता राहिलेला नाही हे यापूर्वी स्पष्ट झालेलं आहे। आणि आतापर्यंत फक्त पाकिस्तानीच क्रिकेटर स्पॉट फिक्सिंगमध्ये आढळत होते, पण आता भारतीय प्लेयर सुद्धा स्पॉट फिक्सिंगमध्ये दिसून येत आहे। गेल्या सीझनमध्ये काही प्लेयर सापडले होते, पण या सीझनमध्ये तर पोलिसांनी थेट कारवाई केलेली आहे। गेल्या वेळेस स्टिंग ऑपरेशनमध्ये हे प्लेयर सापडले होते आणि यावेळेस पोलिसांनी सापळा रचून फोन त्यांचे सर्व जे प्लेयर्स आहेत ते फोन टॅप केलेले होते आणि या संपूर्ण प्रकरणाचे त्यांनी जो सापळा रचला होता जवळपास 40 लोक असल्याचा संशय व्यक्त करण्यात होतात। अजून या फिक्सिंग प्रकरणात अजून काही क्रिकेटर असल्याचा सुद्धा पोलिसांकडून दावा करण्यात येतोय। पण प्राथमिक आता 3 प्लेयर्सला अटक करण्यात आलेली आहे आणि याशिवाय 10 बुकींना सुद्धा अटक करण्यात आली आहे। 7 मुंबईतले बुकी आहे आणि 3 दिल्लीतले बुके आहे। म्हणजे आणि संपूर्ण या प्रकरणात एक गोष्ट अजून एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, याचे संपूर्ण धागेदोरे आहे ते पाकिस्तान आणि दुबईपर्यंत पोहोचलेले आहे। त्यामुळे हे किती गंभीर प्रकरण आहे। नक्कीच अमर, तुम्ही ज्या पद्धतीने म्हणताय की हा सगळा जेंटलमन्स गेम आहे, मात्र या गेमलाही आता फिक्सिंगचं ग्रहण लागलंय। या संदर्भात या अनुलक्षणाचा एक प्रश्न असा होतो की या तिघांना अडकवण्यात आलंय का किंवा या पद्धतीनं आता क्रिकेटमध्ये सुडाचं राजकारण सुरू झालं अशी जी नातेवाईकांची प्रतिक्रिया आहे ती कितपत खरी म्हणता येईल? ऋषी, म्हणजे एक क्रिकेट खेळ खरं वास्तविक स्पोर्टिंग स्पिरिटने कोणताही खेळ खेळला पाहिजे, पण आता असे आरोप होत असेल ते अतिशय गंभीर आहे आणि खेळासाठी फार घातक आहे असंच म्हटलं पाहिजे। कारण की पण हे आरोप कधी आले हे पण लक्षात घेतले पाहिजे आणि महेंद्र सिंग धोनी ज्या कॅप्टननी भारताला T20 वर्ल्ड कप जिंकून दिले अशा कॅप्टनवर हे असे गंभीर आरोप होत असेल तर नक्कीच एक चिंतेची बाब म्हणा लागेल। पण कोणत्या वेळेस आले आहे आणि ज्या प्लेअरच्या वतीने हे आरोप करण्यात आले आहेत कितपत गंभीर घेतले पाहिजे याचे सुद्धा एक नक्कीच हे आरोप कितपत गंभीर घेतले पाहिजेत आणि गंभीर असले तर त्यावर कोणती कारवाई होईल यावरही आपलं लक्ष ठेवायलाच पाहिजे। अमर, या निमित्तानं आपण पाहतोय की सकाळी ज्यावेळी पहिल्यांदा बातमी आली त्यावेळी तुम्ही असाल, अमर काणे असतील, विनीत डंबारे असतील किंवा मेघा कुचिक असतील, या तिघाही स्पोर्ट्स टीमनं या सगळ्या बातमीवर लक्ष ठेवलेलं आहे। यात एक मराठी नाव आढळलं ते म्हणजे अंकित चव्हाण। झी 24 तास एक पाऊल पुढे।